जिल्हा रुग्णालयात आरोग्य शिबिर, नागरिकांनी शिबिराचा लाभ घ्यावा, जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर राजेंद्र पाटील यांचं आवाहन। सार्वजनिक आरोग्य विभाग आणि केंद्र व राज्य सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान अंतर्गत सर्वरोग निदान शिबिर व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे। हे शिबिर आज दिनांक 30 सप्टेंबर मंगळवारी पासून जिल्हा सामान्य रुग्णालयात सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत महाशिबिराचे आयोजन करण्यात आले आहे। हे शिबिर 3 दिवस चालणार असून नागरिकांसाठी विविध तपासण्या, उपचार आणि संदर्भ सेवा उपलब्ध राहणार आहे। या शिबिरात रक्त तपासणी, हिमोग्लोबिन, बीपी, शुगर, महिलांचे आजार व कॅन्सर तपासणी, हाडांच्या तक्रारीसाठी तपासणी तसेच आभा कार्ड व आयुष्यमान कार्ड नोंदणी, रक्तदान शिबिर आदी कार्यक्रम होणार आहेत। या शिबिराचा अधिकाधिक नागरिकांनी लाभ घ्यावा असं आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर राजेंद्र पाटील यांनी केलं आहे। सर, आज काय अभियान राबवलं? 17 तारखेपासून ते 2 ऑक्टोबरपर्यंत आम्ही आरोग्याचं शिबिर घेतोय, पंधरवडा साजरा करतोय। स्वस्थ नारी आणि सशक्त परिवार याच्यामध्ये 30 वर्षाच्या वरच्या सगळ्या महिलांचा आणि पुरुषांचं पण ब्लड प्रेशर तपासणं, शुगर तपासणे, कर्करोगाची तपासणी करणे, एनिमियाची म्हणजे रक्तक्षय, रक्ताचं प्रमाण कमी आहे का हे तपासून घेणे, डोळ्याचे आजार किंवा कॅटरॅक्टचे ऑपरेशन ह्याची स्क्रीनिंग, त्याच्यानंतर पोषण आहाराबद्दल माहिती देणे, असे अनेक कार्यक्रम आम्ही राबवत आहोत। आज 30 तारखेला आणि उद्याच्या दिवशी देखील जिल्हा रुग्णालयामध्ये जालना जिल्ह्यासाठी 2 दिवसीय कार्यक्रम हा कॅम्प आम्ही राबवणार आहोत। या आरोग्य शिबिराचं जालन्याच्या जिल्ह्यातील सर्व जनतेस आव्हान आहे की या कॅम्पमध्ये येऊन मोफत तपासणी व निदान त्याच्यानंतर उपचार करण्यासाठी मी सगळ्यांना आव्हान करत आहे।